सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आज आपल्या पतशिवाई पेन्शन मानव कल्याण ट्रस्ट शाळेमध्ये होत असलेल्या शिक्षक दिन विशेष समारोह प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय काटे सर, शाळेच्या आमच्या मुख्याध्यापिका आदरणीय चौधरी मॅडम, वसतिगृहाधीक्षक कांबळे सर, माझे सगळे शिक्षक सहकारी आदरणीय भांगरे सर, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि तुम्ही सगळ्या माझ्या अतिशय लाडक्या विद्यार्थी मित्र, गेल्या 10 दिवसापूर्वी म्हणजे 5 सप्टेंबर रोजी आपण डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून संबंध भारतभर साजरी केल्याचे सगळ्यांनीच आता भाषणांमध्ये सांगितलेले. याचाच एक भाग म्हणून आपल्या शाळेने अनेक वर्षांची जी प्रथा आहे ती जपत आज तुम्ही सगळ्या विद्यार्थ्यांनी शाळा चालवली, संपूर्ण दिवसभर शाळेचं संचालन केलं. आता हे संचालन करत असताना फार वेगळे अनुभव या निमित्ताने सगळे विद्यार्थी सांगत असतात. आम्ही ज्या वेळेला तुमच्या सारखेच होतो त्यावेळेला अनेक शिक्षकांचे रोल करायचो आणि आमचाही आनंद असाच विगुणित व्हायचा. तत्पूर्वी थोडंसं राधाकृष्णन यांच्याबद्दल बोलू इच्छितो. जसं माझ्या अगोदर सांगितलं गेलं त्याप्रमाणे 86 वर्षांचा प्रदीर्घ जो सहवास किंवा त्यांचं जे आयुष्य होतं सर्वपल्ली राधाकृष्णन यांचं, ते त्यांनी पणाला लावलं आणि ते हाडाचे शिक्षक होते. आणि 4 गुणांची जी जोपासना आहे ती शिक्षक अगोदर त्यांनी त्यांच्यामध्ये केली आणि मग विद्यार्थी घडवले. अर्थात त्याच्यामध्ये शिस्तप्रिय, क्षमाशील, कर्तव्यदक्ष आणि वक्तशीरपणा या 4 गुणांची सांगड घालत त्यांनी अनेक शिक्षक घडवले आणि त्याच शिक्षकांनी अनेक विद्यार्थी घडवले. सांगण्याचा भाग असा आहे की कोणतीही कला असेल ती तुम्हाला जर साध्य करायची असेल तर तुम्हाला शिक्षकाशिवाय पर्याय नाही आणि तो पर्याय आपल्याला राधाकृष्णन यांच्या अगोदर शिक्षक नव्हतेच का तर असं नाही होते, परंतु गुरुकुल शिक्षण पद्धतीचा जो इतिहास आहे तो ज्यावेळेला आपण उलगडून पाहतो त्यावेळेला असं लक्षात येतं की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिक्षकाचं जे स्थान आहे ते अनन्यसाधारण आहे. म्हणजे संपूर्ण जगामध्ये आज शिक्षकाशिवाय पर्याय नाही. मग त्याला कसलंच वयाचं बंधन नाही. तुम्हाला आठवत असेल आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आणि त्या गुरुपौर्णिमेचा हेतू हाच असतो की गुरूंच्या पायाशी बसून मला जे ज्ञान ग्रहण करता येईल आणि जी कला आत्मसात करता येईल त्या कलेचा मी आयुष्यभर साधना करीन आणि साधक म्हणून जपेन आणि तोच माझा गुरूंप्रती आदर असेल. स्वतंत्र भारताचे राष्ट्रपती असताना आणि उपराष्ट्रपती असताना डॉक्टर राधाकृष्णन यांनी शिक्षण क्षेत्रात अभूतपूर्व असं काम केलेलं आहे. मोफत आणि सक्तीचं शिक्षणाचा कायदा जरी आता आला असला तरी राधाकृष्णन यांची तळमळ जी होती ती खूप आधीपासून होती आणि त्याचाच एक परिपाक म्हणून आपल्या राज्य शासनाने असे अनेक कायदे केले ज्यातनं शिक्षणाला फार मोठा एक ज्ञानगंगा जी आहे ती आता पुढे सरकते आहे. थोडंसं आजच्या माझ्या अनुभवांबद्दल मी बोलू इच्छितो. आज संपूर्ण शिक्षक दिनाचा जो तुम्ही विद्यार्थ्यांनी रोल्स वेगळे केलेत आणि सगळ्यांनाच खरं तर खूप आनंद देणारा असा क्षण होता ज्याच्यामध्ये शालेय विभाग असेल, वसतिगृह असेल किंवा कार्यालयीन असेल, या 3ही विभागांचं काम अतिशय स्तुत्य आणि खूप चांगलं उपक्रमशील पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी केलं. खरं म्हणजे आपल्या शाळेची कामकाज जे सकाळपासून सकाळी 6-7 वाजल्यापासून सुरू झालं आणि आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी मॅडम यांनी मला आणि कांबळे सरांना आम्हा दोघांना या कार्यक्रमात या आजच्या दिवसाचं परीक्षण करण्याची संधी दिली. त्याबद्दल मॅडम तुमचाही मी अगदी मनापासून आभारी आहे. आता दरम्यानच्या काळात तुम्ही सगळे विद्यार्थी खूप म्हणजे सकाळी 6-7 वाजल्यापासून कामाला लागले होते. कर्मचारी वर्ग जो होता त्यांनी सफाईपासून सगळी कामं फार उत्तमपणे सांभाळली आणि दरम्यान 11 ते 11 वाजल्यापासून शाळेकडे संचालन तुम्ही सगळ्या शिक्षकांनी केलं ते खूप उत्तम रीतीने केलं. सगळे पाठ ज्या ठरलेल्या तासिका ज्या होत्या त्या सगळ्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने पार पाडल्या. मुद्देसूद विश्लेषण करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला, बरोबर की नाही. आता याच्यामध्ये असं आहे एक 17-18 लोकांनी सगळ्यांनी यात रोल केले. नंबर सगळ्यांचे येत नाहीत, परंतु ज्यांचे नंबर्स येणार नाहीत त्यांनी अजिबात हतोत्साहित किंवा निराश होण्याचं काहीच कारण नाही. ज्यांचे नंबर्स येतील त्यांनी ज्यांना आले नाहीत त्यांना एक नवीन प्रत्येकाला संधी मिळत असते. त्यामुळे बक्षीस सगळ्यांना जरी मिळालं नाही तरी कोणी निराश नाराज अजिबात न होता पुढच्या वेळी मला वेगळं काय करता येईल असा प्रत्येकाने विचार नक्कीच करा. आणि फक्त एक मला या निमित्ताने सांगायचं असं आहे की ज्या व्यक्तीचा आपण रोल करणार आहोत
त्याला अगोदर 1-2 दिवस अगोदर भेटायचं आणि त्याच्याकडनं थोडीशी डिटेल घ्यायची. नाही तर कधी कधी काय होतं आपलं मिसमॅच असं होतं की त्या माणसाचं भलतीच डिग्री असते, आपण वेगळंच काहीतरी सांगतो आणि मग त्याचं वर्षच वेगळं, म्हणजे ही थोडीशी गुंतागुंत निर्माण होते. तर अशा गुंतागुंत निर्माण करण्यापेक्षा थोडंसं ज्यांचा रोल आपण करतोय त्यांच्याशी 2 दिवस आधी भेटा आणि त्यांना व्यवस्थित जे जे तुम्हाला करायचंय तसं तुम्हाला मग परीक्षकांना काय म्हणतात उत्तर देताना इनपुट्स देताना तुम्ही छान पद्धतीने देऊ शकाल, एवढंच मला या निमित्ताने सांगायचंय. आणि छान तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं, आम्ही पण खूप एन्जॉय केलं आणि सगळ्यांना आजच्या या शिक्षक दिनाच्या अगदी मनापासून शुभेच्छा देतो. आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली आणि आजच्या कार्यक्रमाचं परीक्षण करण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून सर्वांप्रती हार्दिक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.